नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या यूट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आता थंडीचे दिवस चाललेले आहेत आणि थंडीचे दिवस चालल्यामुळे का नाही थंडीमध्ये का नाही पालेभाज्या का नाही भरपूर माणसांनी खावाव्यात। आपण का नाही मागच्या एका व्हिडिओमध्ये का नाही मेथीची भाजी पण करून दाखवलेली। त्याच मेथीच्या भाजीची का नाही आपण का नाही एक ना वेगळा पदार्थ म्हणजे का नाही मेथी वडे बनवणार आहे। आता ती मेथी वडे बनवण्यासाठी काय काय सामान लागतंय का नाही ते आपण बघून घेऊया। मेथी वडे बनवण्यासाठी मी ही वावरातलीच मेथी बघा ताजी ताजी खुडून आणलेली, मस्त अशी धुवून सुद्धा घेतलेली, अजून पाणी सुद्धा ह्याच्यातलं कमी झालेलं नाही, एवढी अशी मेथी घेतली मी। आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे बेसन पीठ, एक कांदा, पांढरे तीळ, हे तीळ आपले घरचे येतं ते बिना पॉलिशचे, आणि एक 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण 2 तुकडे आल्याचे घेतलेले, हळद, लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ, ओवा, धना पावडर, आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे। तर सगळ्यात अगोदर आपण काय करायचंय तर आपल्याला का नाही ही हिरवी मिरची कुटून घ्यायची अगोदर। आता ही 4 मिरच्या घेतलेल्या आणि लसूण आणि हे आल्याचं तुकडं आपल्याला अगोदर बारीक कुटून घ्यायची। त्यापुरतं आपल्याला टाकायचे मीठ। तसे लहान मुलं का नाही मेथी खात नाहीत, तर असं मेथीचं वडं बनवलं का नाही तर मुलांना आवर्जून खात्यात, आणि एक प्रकारचं म्हणजे मुलांच्या शाळेतल्या डब्यासाठी पण होणार, आणि आपल्याला रानात न्यायचं म्हटलं तरी किंवा ही वडे येत नाही एकदम आवर्जून करून खायचं, म्हणजे एक काहीतरी वेगळा पदार्थ जो जेवणात सुद्धा उपयोगी आणि तुमच्या सकाळच्या नाश्त्याला सुद्धा बनवता येईल असं। तर ही मिरची मी कुटून घेते। आता आपली ही मिरची कुटून झालेली, आता आपण ही थोडीशी साईडला ठेवूया, आणि आपल्याला आता का नाही घ्यायचा आहे कांदा चिरून। कांदा आपल्याला उभा चिरायचा आहे। आपल्याला कांदा असा उभा चिरायचा आहे। एकदम तुम्ही सुरीने चिरताना त्या पद्धतीनं एकदम पातळ असा आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे। त्या पद्धतीने आपल्याला बघा सगळा कांदा असा उभा चिरायचा आहे आपल्याला वडक। आता आपला कांदा हा चिरून झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आता आपल्याला ही मेथी आहे ना ही आता आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची। जेवढं प्रमाण तुम्हाला वडे करायचेत का नाही त्या पद्धतीने तुम्ही भाजी अशी घालू शकता। अशी आपल्याला बारीक भाजी चिरायची। भाजी ना कवळी ना त्याच्यामुळे मी थोडीशी जाड देंड घेतलेले इथं, कारण भाजी मुळातच कवळी आहे, त्यामुळे नुसती पानं अशी घेतलेली नाही तर। आणि बारीक देंड चिरलं का नाही की मस्त अशी का नाही टेस्ट उतरते वड्यामध्ये सुद्धा। एवढी अशी बारीक आपल्याला भाजी सगळी चिरून घ्यायची। सगळी भाजी आपली चिरून झालेली, मस्त अशी आपण ही बारीक भाजी चिरलेली। आता ह्याच्यावरती आपल्याला घालायचे 1 चमचा आपल्याला लाल मिरची पावडर घालायची। तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता। आपल्याला घालायचे तर धना पावडर
आणि आपल्याला ओवा घालायचा 1 चमच्याचा अंदाज, पण असा हातावरती चोळून घालायचा आहे आपल्याला. म्हणजे त्यात टाकायची आपल्याला हळद. ही हळद घरची, त्याच्यामुळं मी का नाही एक अर्धा चमचा, म्हणजे ह्याच्यापेक्षा बारीक चमचा असतो ना त्या पद्धतीने घातलेला आहे. आता आपल्याला ह्याच्यात घालायचे पांढरे तीळ. वरून जर टाकलं तर का नाही आपल्याला ती वड्याला चिटकत नाहीत, म्हणून आपण का नाही पीठ मळतानाच टाकायचे. आणि आपल्याला टाकायचे तर बेसन पीठ. बेसन पीठ मी आता एकदम टाकणार नाही, लागेल असं आपल्याला टाकायचे. आणि मी कोथिंबीर तुम्हाला सांगायची विसरली होती. आपल्याला कोथिंबीर आहे ना अशी तोडून टाकायची, न बारीक चिरता, म्हणजे वड्यात का नाही वास मस्त असा येतो. आता आपण ही कुटून घेतली होती ना हिरवी मिरची, ती टाकायची. आणि आपल्याला मगाशी मी चटणीत का नाही मीठ टाकलं होतं, तरी सुद्धा आपण थोडंसं वरणी टाकायचं, म्हणजे वडं का नाही आळणी होणार. आता दुसरी एखादी जर भाजी असली तर आपण मीठ जर आळणी भाजी झाली तर वरणी घेऊ शकतो, पण आता वड्यात काय वरणी आपल्याला घेता येणार आहे का मीठ, म्हणून आपण थोडंसं कमी जास्त प्रमाण करायचं. आता ह्याचा आपल्याला एकजीव करायचं आहे अगोदर. सगळं मिश्रण आहे ना, इथं कांदा, आपण घातलेल्या चटण्या, ही का नाही ह्या भाजीत बेसन पिठात मिक्स झालं पाहिजे तर अगोदर. आता आपण आहे ना का नाही ही मी सगळीकडे एकजीव करून घेतलंय, तरी पण आपल्याला पीठ लागणारच आहे ह्याला. पण आपण आहे ना एक किटलीतला जो तेलाचा चमचा असतो का नाही त्यातला अर्ध्या पळीपेक्षा कच्चं तेल आपल्याला थोडंसं वापरायचं आहे, एकदम अर्ध्या पळीपेक्षा कमी. आणि परत ह्याचं एकजीव करून घ्यायचं आहे. आता मीठ घातल्यामुळं का नाही ह्याला आणि कांद्यामुळं अगोदरच पाणी सुटलेलं आहे बघा. आता आपल्याला पाणी सुद्धा कमी लागणार आहे. आता ह्याच्यात आम्हाला ना बेसन पीठ कमी वाटते. आता आपण ह्याच्यात बेसन पीठ वाढवत ना थोडंसं पाणी घालू नये का नाही घट्ट असं मळून घ्यायचं. एवढं असं घातलंय मी. आता मी बेसन पीठ ह्यात घातलंय का नाही, आता आपल्याला थोडं थोडं पाणी करून का नाही मळून घ्यायचंय. जसं आपण बटाट्या वड्याला कसं मळतो पीठ त्या पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचे. ह्या पद्धतीने आपल्याला असं पीठ मळून घ्यायचे, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. आता ह्याचं का नाही बारीक बारीक लिंबा एवढा असं आपल्याला तोडून का नाही ह्याचं वडं तयार करायचं. तर आता माझं पीठ मळून झालेलं आहे. आता ही असं आपल्याला का नाही थोडं थोडं घेऊन ना असं वड्याच्या आकाराचंही आपल्याला करून घ्यायचं. आणि असं ताटात ठेवायच्यात आपल्याला. आता मी ही 5 ते 6 वडे बनवून घेतलेले. आता ही असंच का नाही मी सगळे वडे बनवून घेणार आहे. आता त्याच्या अगोदर एक नाही आपण चूल पेटवून एक नाही तेल गरम करायला ठेवायचे. आता ही वडे मी बनवलेले साईडला ठेवते आणि आपल्याला चूल पेटवायची. चूल आता आपली पेटलेली. आता आपण आहे ना ह्याच्यावरती कढई ठेवायची. चूल आपली चांगली पेटलेली. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे तेल.
आता तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय. तेल आता आपलं गरम झालंय का बघूया आपण. झालंय आता आपलं तेल गरम. जाळ सुद्धा आता चांगला लागलेला आहे. आता आपण तळायला घ्यायचं. आता हे एक एक केलेले वडे आहेत ना, हे आपण ह्याच्यामध्ये सोडायचं. तर आता जसं जेवढं कढईत बसतील ना त्या पद्धतीने आपल्याला हे सोडायचे. आता एक बाजू चांगली आपली भाजलेली. आता आपण ह्याला का नाही अशी पलटी करायची. मस्त असं का नाही बघा हे वडं ना कुरकुरीत असं होते. तर एकदम आतून मऊ आणि वरून आहे का ना असं कुरकुरीत छान असं बघा. ह्याचा रंग सुद्धा चांगला असा बदललाय. आता ही छान असं का नाही भाजलं जाते. तर आता ह्या अंगणी मी पलटी केलेलं इथं. दुसऱ्या बाजूनी सुद्धा आपण बघूया आता हे भाजले तर का बघा. एकदम छान असं मस्त असं आपलं हे वडं तयार झालेलं इथं. एकदम मस्त असं भाजलेलं इथं. आता आपण ही ताटात काढून घ्यायचे. बघा एकदम छान असं हे वडे आहेत मेथी वडं. मस्त असा वास सुद्धा छान सुटलेला आहे. आता ह्याच पद्धतीने का नाही मी सगळे वडे बनवून घेते. एकदम छान असं बघा कडक असं का नाही एकदम मस्त असं आपलं वडं तयार झालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि आतून सुद्धा एकदम बघा हा का एकदम असं मऊ छान असं आपलं वडं तयार झालेलं आहे. तर का एकदम मस्त असे कांदा आणि आपली मेथी सुद्धा आतली मस्त अशी शिजलेली. एकदम मस्त आपलं का नाही ही मेथी वडं तयार झालेले आहेत. तुम्ही लहान मुलांना तुमच्या डब्यावरती. आता लहान मुलं मेथी खातच नाही. तर मेथी म्हणलं की त्यांची तोंडच वाकडी होते. मग आता काय करायचं तर आपण वेगवेगळा म्हणजे मेथी पराठा म्हणा किंवा मेथी वडं म्हणा असं वेगळं पदार्थ करून घातलं ना तर मुलं आवडीने करून म्हणजे मुलं आवडीने खात्यात. तर आता ही मी मेथी वडं केलेत ना. हे आमचे मेथी वडे कसे काय झालेत का नाही. आमच्या मेथी वड्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमचे मेथी वडे हे कसे काय झालेत का नाही ही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.